संपदा राहील ठाईचे ठाई हे सर्व इथं राहणार आहे आणि आपल्याला येणे एकले हो जाणे हे शेवटी इथे राहण्याची नाही कल्पकोटी येथे येणे एकले हो जाणे हे शेवटी एकट्याला यायचंय आणि एकट्याला जायचंय म्हणून मायबापांनो आपण जे जमवतो ते आपल्याला सोबत न्यायचं नाही हे जरी खरं असेल तरी सुद्धा या मृत्यूचे संकेत या शरीरावरती आपल्याला मृत्यू येण्यापूर्वी कळलं पाहिजे ना आपण सावध राहिलो पाहिजे यासाठी मृत्यू येण्यापूर्वी या देहावरती काही संकेत देह देत असतात आपल्याला काय काय संकेत देतं ऐकायचंय ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं ऐकायचंय तुम्हाला वाटतं की आपला मृत्यू आपल्याला कळावा वाटतंय ना थोडं ताट बसा हा पाठीचा काना ताट करून बसा तुम्हाला सांगतो तुमचा मृत्यू कधी येणार आहे हा तर पाठीमागच्या मावशीचा मृत्यू सांगतो सगळ्यात अगोदर तुम्ही म्हणाल महाराज जरा अति होतंय पण मृत्यू हे मी नाही सांगणार कोणाचा येणार हा मी जरा माऊलींच्या अभंगाला अनुसरून सांगतो मृत्यू कुणाचा कधी येणार हे प्रत्येकाने आपण निरीक्षण करायचं असतं आणि आपण अंतर्मुख होऊन जर आपण आपला विचार केला तर आपला मृत्यू कधी येणार हे सुद्धा आपल्याला कळतं ताडा बसा जरा हा मांडी घातली आणि जर आपण आपल्या कानामध्ये 2 बोटं घालायचे आता इथं कीर्तनात निवांत घरी गेले कानामध्ये 2 बोटं घालायचे आणि जर आपल्याला गुंग 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 असा आवाज आला नाही कानात बोटं घातल्यानंतर पाठीचा काना ताट करून बसायचं मांडी घालायची कानात 2 बोटं घालायचे आणि जर आपल्याला गुंग गुंग आवाज आला नाही तर माऊली म्हणतायत 9 दिवसामध्ये पुढच्या 9 दिवसाच्या आत तुमचा मृत्यू होणार ऐकताय ऐका पहिली खूण सांगितली दुसरा आपला मृत्यू आपल्याला कळावा असं वाटत असेल तर काय करावं आपल्याच डोळ्यानं आपल्या भुवया पाहिजे भुवया आहेत ना आयब्रो हा म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं झालं आता ते बरेच जण ठेवतच नाहीत बारीक हा आपल्या डोळ्यानं आपल्या भुवया ज्या दिवशी आपल्याला दिसणार नाही समजून जायचं तिथून पुढे 7 दिवसाच्या आत आपला मृत्यू होणार पुढचा ऐका दोन बोट दोन्ही डोळ्याच्या बुबुळावरती ठेवायचे आणि असं फिरवायचं जर आपल्याला चक्र दिसले नाही तर समजून जायचं आपला मृत्यू 5 दिवसाच्या आतमध्ये होणार आहे ऐकताय ना आणि चौथी गोष्ट आपल्या नाकाचा शेंडा जर आपल्याला ज्याला आहे त्याला नाकाचा शेंडा जर आपल्याला दिसला नाही आपल्या डोळ्याने आपल्या नाकाचा शेंडा आपल्याला दिसला नाही बघा त्या मावशी कशा पाहतात नाका इथं कीर्तनात नाही घरी जाऊन पाहिजे हा नाकाचा शेंडा ज्या दिवशी आपल्या डोळ्याने आपल्या नाकाचा शेंडा आपल्याला दिसणार नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात न दिसे नयनी मना तेची दिनी रामकृष्ण नाकाचा शेंडा आपल्या डोळ्याने आपल्याला ज्या दिवशी दिसला नाही त्या दिवसभरामध्ये आपला मृत्यू होणार ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण हे साधूने मृत्यूची काही लक्षणं सांगून ठेवलेली आहेत संतांनी महापुरुषांनी ही मृत्यूची काही लक्षणं सांगून ठेवलेली आहेत अजून 2 पण त्याला प्रमाण नाहीत बरं का अजून 2 लक्षणं सांगितलीत आपल्या डोळ्यातलं तेज ज्या दिवशी कमी होईल
कमी दिसेल त्या दिवशी आपला आजारपणात मृत्यू होणार असा संकेत डोळे देत असतात. आणि ज्या दिवशी आपल्या चेहऱ्यावरलं तेज हळूहळू कमी होईल त्या पुढील 15 दिवसामध्ये महिन्यामध्ये अपघातामध्ये आपला मृत्यू होणार हे शरीर असे संकेत देत असतं. त्यातीलच एक संकेत जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितला, जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी मृत्यूची भेटी जवळी आली. मृत्यू जवळ आला हे सांगण्यासाठी म्हणून कर्णमुळी कानावरती केस येतात, पण माणसं ते केसच काढून टाकते. कारण चांगलं सांगणारं माणसाला नको असतं. जो चांगला सांगतोय, जो काही चांगला संदेश देण्यासाठी, खरा संदेश देण्यासाठी, भल्याचं आपल्या कल्याणाचं जे सांगण्यासाठी काही जण आपल्याला प्रयत्न करत असतात ते माणसाला पटत नाही. कर्णमुळी, त्या कर्णमुळीचं एक वैशिष्ट्य आहे, ते कानावरती आलेले केस हे मागच्या बाजूने नाही तर पुढच्या बाजूने झुकलेले असतात. आणि पुढच्याच बाजूने का झुकलेले असतात त्याचं कारण ते आपल्या कानामध्ये एक इति गुह्य तमम शास्त्र, गुह्यात गुह्य अशी एक गोष्ट सांगण्यासाठी आलेली असतात. काय सांगतात? जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी मृत्यूची भेटी जवळी आली. बाबा तुझा मृत्यू जवळ आलेला आहे, आता तू तुझी वळकटी गुंडाळली पाहिजे, तू आता आवरला पाहिजे. ज्या काही मोहमायेमध्ये तू गुंतलेला आहे ही मोहमाया सोडून आता तू सावध झालं पाहिजे. कसं सावध झालं पाहिजे आणि सावध होऊन काय केलं पाहिजे अभंगाचं दुसरं विठोबा
आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. आता आपण सावध झालं पाहिजे. तुकोबराय म्हणतायत ती कर्णमुळी मृत्यूची भेट जवळ आली हे सांगण्यासाठी कानावरती ते केस येतात. मग आता आपण काय केलं पाहिजे, तिथून पुढं काय केलं पाहिजे, तर सावध झालं पाहिजे. आणि सावध होऊन काय करावं, आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. आता ओम या भगवंताच्या नामाचा, या भगवंताच्या स्वरूपाचा आपण उच्चार करून, स्मरण करून, पुण्याची प्राप्ती करून आपण आपला देह ज्या कार्याकरिता आपल्याला मिळालेला आहे ते कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. शेवटील घडी बुडता न लगे वेळ. शेवटची घडी कधी येईल आणि कधी आपल्याला काळ आपल्यावरती झडप घालील हे कोणी सांगू शकत नाही. म्हणून ती घडी आपल्यावर येण्याच्या अगोदर, शेवटची घटका आपली अगोदर येण्यास अगोदर आपण काय करावं, साधावा तो काळ जवळ आला. आपण जवळ आलेली जी वेळ आहे, आपल्या हातामध्ये जी वेळ आहे, आपल्या हातामध्ये जो काळ आहे तो साधला पाहिजे. मग आपल्या हातामध्ये जो काळ आहे तो साधला पाहिजे. म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, तर ज्यासाठी देवदुर्लभ मनुष्य देह मायबापांना तुम्हा आम्हाला परमात्म्यानं दिला, त्याकरिता या देहाचा विनियोग करणं म्हणजे काळ साध्य करणं आहे. ऐका, असा काळ आपण साध्य केला पाहिजे. त्याचं कारण, नको ते करण्यामध्ये जर आपण काळ व्यतीत केला, नको ते करण्यामध्ये काळ व्यतीत केला, तर मग आपल्याला आपलं वाईट होण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर जीवनामध्ये आल्यानंतर ज्यासाठी परमात्म्यानं देह दिलाय ते केलं पाहिजे. परमात्म्याने आपल्याला देह दिला, दिले इंद्रिय हात पाय कान किंवा देवे दिला देह. जे काही मुलं आहेत, आईसाहेबांची मुलं, त्यांनी मला माझे जिवलग परमार्थ स्नेही आणि पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आमचे रामदासजी पांढरे साहेब यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं. खरं तर ते निमित्त आहेत, परंतु एखाद्याच्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे ही आपली संस्कृती प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आपली संस्कृती आहे, आपली संस्कृती अशी आहे, एखाद्याच्या सुखामध्ये आपल्याला जाता नाही आलं हरकत नाही, पण आपली संस्कृती अशी आहे, वैर्याच्या सुद्धा दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी गेलं पाहिजे. विठाला विठाला. आणि म्हणून आई या परिवारातून निघून गेलेली आहे आणि आई जाण्यानं या परिवाराला जे काही दुःख झालेलं आहे ते दुःख सावरण्याची शक्ती परमात्म्यानं त्यांना द्यावी म्हणून हे हरिकीर्तन या ठिकाणी आयोजित केलंय. आज जर विचार केला, आईसाहेबांची दोनही मुलं असतील किंवा दोनही मुली असतील, मला सांगा यानंतर त्यांच्या आईचं दर्शन त्यांना पुन्हा कधी होईल? नाही. आई हे असं व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये असतं, एकदा निघून गेलं की पुन्हा आईबाप पुन्हा जीवनामध्ये मिळत नाहीत. माईबापांनो, मावशी एखादी कुणालाही मावशी म्हणता येईल, आत्या कुणालाही म्हणता येईल, काका आपण कुणालाही म्हणू शकतो, पण आईबाप हे मात्र देवाने दिलेली या जीवनाला अमोल अशी भेट आहे. विठाला विठाला. प्रेम आई वडील म्हणजे काय? प्रत्येक वस्तू दाखवताना आपल्याला त्या वस्तूचं नाव घेतलं की ती वस्तू आपल्या समोर उभी राहते. मोबाईल म्हटलं की मोबाईल आपल्या जवळ नसू द्या पण आपल्या नजरेसमोर मोबाईल येतो. एखादी पाण्याची बॉटल आहे पण त्या पाण्याच्या बॉटलचं नाव घेतल्याबरोबर ती वस्तू आपल्या नजरेसमोर उभी राहते. तसं प्रेम हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या नजरेसमोर काय येतं? काय येतं? काहीतरी आपल्या नजरेसमोर यावं म्हणून देवाने प्रेममूर्ती, वात्सल्यमूर्ती आईची निर्मिती केलेली आहे. विठाला विठाला. आई इतकं निष्काम निरतिशय प्रेम या जगामध्ये दुसरं कोणीच करू शकत नाही. म्हणून म्हटलंय, लेकुराचे हित
वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लाभाशिवाय जी प्रेम करते ती आई असते. जी गुण आणि दोषासहित स्वीकार करते ती आई असते. जग आपल्याला गुण पाहून जवळ करणार आहे आणि दोष पाहून दूर ढकलणार आहे. म्हणून पहा तुम्ही लग्न जुळवत असताना मुला मुलींचे दोष पाहतात का गुण? का असं कधी झालंय 25 दोष जुळले म्हणून लग्न ठरलं असं होतं का कधी? नाही, असं कधी होत नाही. गुण पाहून लग्न जुळवलं जातं. गुण पाहून समाज आपल्याला जवळ करतो आणि दोष पाहून लांब करतो. पण जी गुण दोषासहित स्वीकार करते ना तिला आई असं म्हणतात. म्हणून एका लेखकानं एका कवीनं गोड असं म्हटलंय. तो म्हणतो की देव आहे की नाही तर मला माहिती नाही. तो कवी काय म्हणतो? देव असेल की नाही मला माहिती नाही. असेल कदाचित, तो ज्याच्या त्याच्या लेखी असेल. पण माझ्या घरात आईबाप रूपी देव हा मला दिलेली फार मोठी भेट, देणगी देवाने दिलेली आहे. म्हणून त्या कवीनं म्हटलंय, ए तो सच है के भगवान है मगर फिर भी अनजान है. देव आहे पण दिसला नाही, कळत नाही. ये तो सच है के भगवान है मगर फिर भी अनजान है. पण देव जर पाहायचा असेल तर धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. विठाला विठाला आणि त्या विधात्याची ओळख आपल्याला आई वडिलांच्या माध्यमातून होत असते. आणि अशी ओळख आज या परिवारातली एक ओळख पुसलेली आहे, म्हणजे आई या परिवारातून निघून गेलेली आहे. म्हणून या परिवाराला जे काही दुःख झालेलं आहे ते दुःख तर होणं साहजिकच आहे. कारण आई मरावी असं कधी कुणाला वाटत नाही. कुणाचीच आई असो, कुणाचीही आई असो, आई मरावी असं कुणाला वाटत नाही. पण आपण त्यापासून त्याला टाळू शकत नाही. मृत्यू ही मानवी जीवनामध्ये नव्हे यच्च यावत जीव मात्रामध्ये घडणारी एक अटळ अशी घटना आहे, नैसर्गिक अशी घटना आहे. त्यापासून आजपर्यंत कुणीही वाचू शकलं नाही. अगदी अवताराधिक सुद्धा येथ नाही ऊर येथे नाही येथ नाही उरू आले अवतार. येथ नाही उरू आले अवतार. येर ते पामर जीव किती हो, येर ते पामर जीव किती. अवताराधिकांना सुद्धा इथं राहता आलेलं नाही कायम. आणि म्हणून मायबापांनो, इथं जर कुणालाच राहता येत नसेल, अनेकांनी या मृत्यूवरती विजय मिळवण्याचा प्रयत्न केलाय. काहींनी सत्तेच्या बळावर मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केलाय. काहींनी सामर्थ्याच्या बळावर मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केलाय. कोणी ज्ञानाच्या बळावर मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केलाय आणि कोणी वशिलेच्या बळावर मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला. पण मृत्यू हा टळत नसतो. विठाला विठाला काहींनी सत्तेच्या बळावर मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केलाय.
याच्यासाठी पुराणामध्ये उदाहरण आहे हिरण्यकश्यपूचं. राजा होता, दैत्यांचा राजा होता आणि मृत्यू टाळण्याचा त्यानं एन केन प्रकारे अत्यंत युक्तियुक्तीने प्रयत्न केला. तुम्हाला कथाभाग सर्वांना माहिती आहे, पण मृत्यू येऊ नये म्हणून त्यानं किती प्रकारे प्रयत्न केला हो. भगवान ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली. असं म्हणतात त्या हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केली. किती दिवस? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस नाही तर तब्बल स्वर्गीय 100 वर्ष त्यानं तपश्चर्या केली. आता स्वर्गातले 100 वर्ष म्हणजे मृत्यू लोकातले किती? तर गीतेमध्ये सांगितलंय सहस्त्रयुगापर्यंत महर यद्ब्रह्मणो विदुः रात्रिम युग सहस्रांताम ते हो रात्र विदो जनाः. गीतेनं सांगितलंय या मृत्यू लोकातली एक चौकडी, 4 युगांची एक चौकडी, कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग, या 4 युगांची चौकडी एकदा झाली की स्वर्गातला 1 दिवस होतो आणि पुन्हा दुसऱ्यांदा झाली की स्वर्गातली 1 रात्र होते. आणि अशा स्वर्गीय 100 वर्ष हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केली. विठाला विठाला इतक्या वर्ष तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची. तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि सांगितलं वरमृही भक्ता माग काय मागायचे. तर त्यावेळेला त्याने सांगितलं मला मरण नकोय. काय मागितलं? मरण नकोय मला. त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं बाबा तू ज्याच्याकडे मरण नकोय असं मागतोस तो मी स्वतः मरणार आहे. माझ्याकडे काय मरण मागतोस? याच्यापेक्षा काही वेगळं मागायचं असेल तर माग. त्यावेळेला त्यानं मागितलं मला घरात नको, दारात नको, वर नको, खाली नको, दिवसा नको, रात्री नको, असं विविध प्रकारे, शस्त्राने नको, अस्त्राने नको, सजीवाकून नको, अशा विविध प्रकारे त्याने मागणी केली. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं तथास्तु. त्याचं कारण ब्रह्मदेवाला माहित होतं माझा बाप का ज्याच्या नाभी कमळातून माझा जन्म झाला, जयाचे नाभी कमळी जन्म चतुरानन, त्याला सर्व युक्त्या माहित आहेत. तो सर्व चतुरांचा शिरोमणी आहे. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुची विठोबा. सर्व चतुरांचा तो शिरोमणी आहे. ब्रह्मदेवाने अगदी बिनधास्तपणे त्याला आशीर्वाद दिला तथास्तु तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि नंतर म्हणजे मृत्यू टाळण्याचा त्यानं प्रयत्न केला नाही का? मृत्यू येऊच नये म्हणून त्यानं येन केन प्रकारे प्रयत्न केला, पण तरीही त्याला मृत्यू आला. नामदेव महाराज म्हणतायत उंबरिया वरी मारी केला, पण तो मृत्यू टाळण्याचा प्रयत्न त्याचा यशस्वी झाला नाही. त्याचं कारण मृत्यू कधी टाळता येत नाही. सत्तेच्या बळावर मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला, काहींनी सामर्थ्याच्या बळावर मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला. रावण हा सामर्थ्यशाली होता, सामर्थ्यशाली होता. किती सामर्थ्य! सर्व देव देवतांना त्यानं बंदिवासामध्ये ठेवलं. कोटी घरे जेथे कांस्य आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं ज्या रावणाच्या लंकेमध्ये शुद्ध सोन्याची होती. त्या रावणाने मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळेला सीता हरण करून पंचवटीमधून घेऊन जातोय रावण, त्यावेळेला त्या रावणाचा पाठलाग एका पक्षानं केला. काय त्याचं नाव? जटायू. जटायूने पाठलाग केला आणि सीतामाईला सोडवण्याचा प्रयत्न केला. रावणावरती झडप घालावी, पण रावण काही केले ऐकत नाही. त्यावेळेला रावणही हातात तलवार घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रत्येक वार तो चुकवत होता. कोण? जटायू.
आणि त्यांचं घनघोर असं हे युद्ध चालू असताना, आकाशमार्गे युद्ध चालू असताना काही केलं मरत नाही. म्हणून रावणाने जरा बुद्धी युक्ती वापरायची ठरवली आणि सांगितलं, अरे जटायू, काही केलं तू मरत नाहीस का? तुझं मला सांग ना, तुझा मृत्यू कशात आहे? कारण त्याला माहित होतं हा राम भक्त आहे आणि हा कधी खोटं बोलणार नाही. त्यावेळी जटायूने खरं सांगितलं, माझा मृत्यू माझ्या पंखामध्ये आहे. असं म्हटल्यानंतर जटायूने त्याला विचारलं, रावणा सांग ना, तुझं मरण कशात आहे? त्यावेळेला रावणाने खोटं सांगितलं. का? कारण रावण राक्षसी कुळात जन्माला आलेला होता आणि राक्षस कधी खरं बोलत नसतं. ऐका, खोटं सांगितलं, माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये माझं मरण आहे असं सांगितल्यानंतर मग एकमेकांच्या मरणावरती घाव घालण्याचा प्रयत्न झाला. हा त्याच्या मरणावरती घाव घालतो, तो त्याच्या मरणावरती अचूक वर्मावरती घाव घालतो. परंतु अनेक वेळा त्याचा अंगठ्यावरती घाव घालूनही रावण मरत नाही. आणि शेवटी एका वेळेला ज्यावेळेला अंगठ्यावरती घाव घालायला म्हणून तो येतो जटायू, त्यावेळेला रावण तलवारीने त्याचे पंख तुडून टाकतो आणि जटायू धारातीर्थी पडतो. मृत्यू टाळण्याचा, खोटं बोलून मृत्यू टाळण्याचा त्याने प्रयत्न केला, पण मारला नाही का? रामप्रभूने त्याला घरात घुसून मारला, लंकेत जाऊन. मृत्यू टळत नाही. काहींनी सत्तेच्या बळावर, काहींनी सामर्थ्याच्या बळावर, काहींनी ज्ञानाच्या बळावर मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला. ज्ञानी माणसं, आता रावणाचंच उदाहरण घेतलं तर रावण काय कमी ज्ञानी होता का? इतका ज्ञानी प्रकांड पंडित असतानाही रावणाचं जर आपण स्तोत्र वाचलं शिवतांडव नावाचं, तर रावणाची विद्वत्ता आपल्या लक्षात येईल. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले वलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिकाम डमड्डमड्डमड्डमन् निनादवड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवम्. जटाकटाह संभ्रम भ्रमन्निलिम्ब निर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगत 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 ज्वलल्ललाट पट्टपावक किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणम मम. हे रावणाने रचलेलं भगवान शंकराचं स्तोत्र आहे. रावणाने रचलेलं स्तोत्र आहे. आणि इतका तो प्रकांड ज्ञानी असताना सुद्धा ज्ञानाच्या बळावर त्यानं मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला, नाही टाळला मृत्यू. काहींनी वशिल्याच्या बळावर मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला. वशिल्याच्या बळावर, आपला वशिला कुठं असतो? गावात सरपंचाकडे असेल, तालुक्याच्या आमदाराकडे असेल, जिल्ह्याच्या खासदाराकडे असेल, अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे असेल, देशाच्या पंतप्रधानाकडे असेल, किंवा जगाच्या एखाद्या राष्ट्राध्यक्षांकडे आपला वशिला असेल. पण एक व्यक्ती अशी होती, त्याचा वशिला डायरेक्ट भगवान श्री हरी विष्णूकडं. कोण? भगवान श्री हरी विष्णूचं वाहन गरुड. गरुडाचा वशिला सुप्रीम ठिकाणी होता. भगवान श्री हरी विष्णूकडं वशिला होता. आणि गरुडाला आपल्या आईचं मरण कळालं. वशिल्याने सुद्धा मृत्यू टाळण्याचा प्रयत्न करता येत नाही, मृत्यू टाळता येत नाही. ऐका, भगवान श्री हरी विष्णूकडे वशिला असतानाही मृत्यू, आईचा मृत्यू जवळ आला हे गरुडाच्या लक्षात आलं. आणि गरुडाने आपल्या आईला खांद्यावरती बसवलं आणि सांगितलं, आई आज मी तुला दूर तीर्थयात्रेला घेऊन जातो. आईला सांगितलंच नाही मृत्यू येणार आहे का काय. खांद्यावरती बसवलं आणि दूर हिमालयामध्ये एका गुहेमध्ये जाऊन त्या आईला ठेवणार की जिथं आजपर्यंत कोणी गेलं नाही. अशा ठिकाणी त्या आईला तो नेऊन ठेवणार. इतक्यात समोरून एक व्यक्ती आली आणि तिने गरुडाला जय हरी केला. जय हरी गरुड महाराज. आणि जय हरी. कोण हो तुम्ही? गरुडाने विचारलं. त्यावेळेस त्याने सांगितलं, संपूर्ण जगाचा ग्रास करणारा काळ मी आहे. कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान समाहर तुम्ही प्रवृत्त. हा संपूर्ण जगाचा ग्रास करणारा काळ मी आहे बाबा. तुझ्या आईचं मरण याच वेळेला आणि याच ठिकाणी लिहिलं होतं. मला प्रश्न पडला होता, इथपर्यंत तुझ्या आईला कोण घेऊन येईल? तू माझं काम हलकं केलं, आता तुझा आई तुझी गेलेली आहे. विठाला विठाला. मृत्यू टाळण्याचा अनेकविध पद्धतीने अनेकांनी प्रयत्न केला, पण मायबापांनो मृत्यू टाळता येत नाही. बरं ठीक आहे महाराज, मृत्यू टाळता येत नाही असं तुम्ही म्हणता. मग मृत्यू जवळ आल्यानंतर आपल्या शरीराला तसे काही संकेत मिळत असतील ना.
महाराजांनी सांगितलं नक्की मृत्यू जवळ आला की आपल्या शरीराला, आपलं शरीर या जगाला नव्हे नव्हे आपल्या स्वतःला काही संकेत देतं. नेमके काय संकेत आहेत? अभंगाचं पहिलं चरण. जरा सांगो आले गोष्टी, जरा कर्णमोळे सांगो आले गोष्टी, कर्णमोळे सांगो आले गोष्टी, जरा 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 कर्णमोळे सांगो आले गोष्टी. मृत्यूची या भेटी जवळी आली, मृत्यूची या भेटी जवळी आली, हो 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 हो, मृत्यूची या भेटी जवळी आली, हो मृत्यूची या भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान. मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली. आता माझ्या मना आता माझ्या मना होय सावधान, आता माझ्या मना होय सावधान, आता माझ्या मना होय सावधान. जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतायत जरा पहिला शब्द आहे. तो शब्द जरा असा उच्चार आहे त्याचा, जरा असा नाही. जरा म्हणजे थोडं, जरा म्हणजे वार्धक्य, वृद्धापकाळ. कारण गीतेने सांगितलंय जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. मानवी जीवनाच्या 4 अवस्था आहेत. पहिली अवस्था आहे बाल्यावस्था, दुसरी अवस्था आहे तारुण्यावस्था, तिसरी अवस्था आहे प्रौढावस्था आणि चौथी अवस्था आहे ती म्हणजे जरावस्था, वृद्धावस्था. या वृद्धावस्थेमध्ये मानवी जीवनाला, मानवी देहाला मृत्यूचे काही संकेत मिळत असतात. ऐकताय ना कीर्तन? ऐकताय माता भगिनींनो कीर्तन? आता ऐका, आपल्या सगळ्यांचा विषय चाललाय. बऱ्याच जणांना असं वाटतं वर्षश्राद्धाचं किंवा पुण्यस्मरणाचं किंवा दशक्रियेचं काय कीर्तन प्रवचन असेल हे त्या गेलेल्या व्यक्तीसाठी असतं. आता ते गेले ते ऐकते नव्हे, ते त्यांच्यासाठी नसतं, ते आपल्या सगळ्यांसाठी असतं. आपण त्यातला विचार घेऊन जायचा असतो आणि जमलेलं पुण्य गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ समर्पित करायचं असतं त्यांच्या उत्तम गतीसाठी. विचार हा आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. इथं आल्यानंतर ऐका, जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी. मानवी जीवनाच्या 4 अवस्था आहेत. पहिली अवस्था ती म्हणजे बाल्यावस्था, दुसरी अवस्था तारुण्यावस्था. ऐकताय कीर्तन? मृत्यूचे 4 प्रकार सांगितले. एकदा त्यामध्ये पहिला जो मृत्यू आहे तो क्षणिक मृत्यू आहे. मृत्यू आपल्याला वाटतं की मृत्यू एका प्रकारे होतो, देह एकदा चितेमध्ये भस्म झाला म्हणजेच माणसाचा मृत्यू झाला. नाही,
मृत्यूचे 4 प्रकार तत्वचिंतकांनी शास्त्रांनी प्रतिपादन केलेले आहेत. कोणते प्रकार आहेत? लक्षपूर्वक ऐका. 4 प्रकार. पहिला मृत्यू आहे तो म्हणजे दैनिक मृत्यू. दुसरा मृत्यूचा प्रकार आहे तो म्हणजे अवस्थांतर मृत्यू. तिसरा मृत्यूचा प्रकार आहे तो म्हणजे अज्ञानाचा मृत्यू. आणि चौथा मृत्यूचा प्रकार आहे तो म्हणजे या देहाचा मृत्यू. या देहाचा मृत्यू होण्या अगोदर या 4 प्रकारचा, मागील 3 प्रकारचा मृत्यू आपल्याला 2 प्रकारचा मृत्यू होतच असतो आणि 1 प्रकारचा मृत्यू आपल्याला स्वतः करून घ्यावा लागत असतो. ऐका बरं का, ऐका. मानवी जीवन हे धन्यतेनं आपल्याला नटवायचं असेल, धन्य जीवन करायचं असेल तर त्यासाठी देहाचा मृत्यू होण्याच्या अगोदर 2 प्रकारचे मृत्यू आपले होणार आहेत आणि 1 प्रकारचा मृत्यू आपल्याला स्वतः करून घ्यायचा आहे, करून घ्यायचा आहे. ऐका. पहिला मृत्यूचा प्रकार आहे तो म्हणजे दैनिक मृत्यू. दैनिक मृत्यू म्हणजे काय? माझा तुम्हाला प्रश्न आहे, मला सांगा. प्रत्येक दिवसाला, प्रत्येक क्षणाला आपलं आयुष्य कमी होतं का वाढतं? काय होतं? कमी होतं. तुम्हीच म्हणतात आणि वाढदिवस जोरात साजरे करतात. तो वाढदिवस नाही तर तो जीवनातला घड दिवस आहे, घड दिवस आहे, घड दिवस आहे तो. पण हे आपल्या भ्रमाने, अज्ञानाने हे आपल्या लक्षात येत नाही की तो जीवनातला घड दिवस आहे म्हणून. प्रत्येक क्षणाला हा देह काळाच्या मुखामध्ये चाललेला आहे. हे आयुष्य संपत चाललेलं आहे. म्हणून संतांनी सांगितलं आयुष्य जात आहे आयुष्य जात आहे पहा काळ जपतसी महा. आयुष्य जात आहे क्षणाला. हा देह काळाच्या मुखामध्ये चाललेला आहे आणि कधी जाईल हे कोणी सांगू शकत नाही. कधी जाईल. सावता महाराजांचा एक गोड आहे. अगदी आरण मंदिरामध्ये सावता महाराजांच्या समाधीच्या समोरच भिंतीवरती हा अभंग लिहिलेला आहे आणि त्याचं मला वाटतं 3-4 चरण आहे. सावता महाराज म्हणतायत कधी हा देह काळाच्या मुखामध्ये जाईल, काळ कधी झडप घालील आणि कधी आपल्याला एकट्याला स्मशानामध्ये जावं लागेल कोणी सांगू शकत नाही. कोण्या दिवशी यम येती चालून, कोण्या दिवशी प्राण जातील घेऊन, कोण्या दिवशी स्मशानी जाऊन. एकटे रहावे, एकटे रहावे, देव ठेवील तैसे रहावे. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे रहावे. कोणता दिवस असेल तो की आपल्याला कधी काळाच्या मुखामध्ये सर्व काही सत्ता संपत्ती हे सर्व जागेवर ठेवून आपल्याला कधी जावं लागेल कोणीही सांगू शकत नाही. आणि तिथं आपण जे जमवतोय त्याच्या समोर हे काहीच चालत नाही. म्हणून नाटाच्या अभंगामध्ये म्हटलंय मग तेथे नचले काही, मग तेथे नचले काही,
आपण हे, पण ज्यासाठी दिला ते कर्म या शरीराकडून जर घडत नसेल तर हा देह मिळून सुद्धा काही उपयोग होत नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये माणसाचा देव करण्याचं सामर्थ्य आणि माणसाचा राक्षस करण्याचं सामर्थ्य सुद्धा आपल्या चांगल्या वाईट कर्मामध्ये असतं. विठाला विठाला. आपण जर कर्म चांगलं केलेलं असलो, लक्षपूर्वक आहे का, आपण जर कर्म चांगलं केलेलं असलो आणि आपल्याला एखाद्याचा शाप मिळालेला असला तरी सुद्धा चांगल्या कर्माने त्या शापाचं परिवर्तन आशीर्वादात करता येतं. आणि आपल्याला आपण जर कर्म वाईट केलेलं असलो आणि आपल्याला एखाद्याचा आशीर्वाद मिळालेला असला तरी सुद्धा त्या आशीर्वादाचं परिवर्तन वाईट कर्माने शापामध्ये होत असतं. हा कर्माचा स्वतंत्र महिमा आहे. गीतेनं सांगितलंय कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिही. कर्माची गती गहन आहे. म्हणून केले कर्म झाले तेची भोगा आले, किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत अगा कर्मी जाई उरावे तै तेही सुखदुःखी फळावे तया ते भोगा वया यावे. देहा एका, ते कर्म भोगण्यासाठी म्हणून आपल्याला हा देह मिळालाय. चांगल्या कर्माने आपल्याला मिळालेला शाप सुद्धा आशीर्वादात परिवर्तित करता येतो. वाक्य लक्षपूर्वक ऐकलं. 2 वाक्य. चांगल्या कर्माने शापाचं परिवर्तन आशीर्वादात होतं आणि वाईट कर्माने आशीर्वादाचं परिवर्तन शापामध्ये होतं. दोन्ही वाक्यांना एक एक छोटंसं उदाहरण मी सांगून जाईन. पहिलं वाक्य आहे चांगल्या कर्माने शापाचं परिवर्तन आशीर्वादात होतं. रामायणामधलं उदाहरण आहे. रामायणामध्ये अगस्त्य ऋषी भारताच्या दक्षिण तटावरती समुद्र तीरावरती तपश्चर्या करत बसलेले असताना त्यांनी शाळीग्रामाची पूजा करावी आणि नंतर पूजा झाल्यानंतर ध्यान लावण्यासाठी म्हणून डोळे झाकावेत. आणि ध्यान लावायला डोळे झाकले की एक वानर तिथं यायचं. त्याचं नाव होतं नळ. ते नल नावाचं वानर तिथं यायचं आणि त्यांच्या समोरचा शाळीग्राम उचलून समुद्रामध्ये पाण्यात फेकून द्यायचं. असं अनेक वेळा झालं. शेवटी एक दिवस वैतागले. त्याचं कारण हा शाळीग्राम त्यांना दूरवरून आणावा लागायचा. शाळीग्राम असं म्हणतात, शाळीग्राम जगामध्ये फक्त एकाच ठिकाणी निर्माण होतो आणि त्या ठिकाणाचं नाव आहे गंडकी नावाची नदी. आणि ती नदी नेपाळमध्ये आहे. नेपाळ भारताच्या उत्तरेला आहे आणि हे तपश्चर्या करण्यासाठी भारताच्या दक्षिणेला बसले होते. तिथपासून त्या काळामध्ये तो शाळीग्राम आणायचा, त्याची पूजा करायची आणि एकांतामध्ये आपण साधना करत होत असताना कुणीतरी यावं हा शाळीग्राम उचलून फेकावा. वैताग आला त्यांना. वैतागले ते एकांत. मुळात घरदार सोडून ते सर्व काही कोणी आपल्याला विक्षेप करू नये म्हणून एकांतात गेलेले होते. आणि संतांना एकांत प्रिय असतो बरं का. तो का म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा किंवा काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाची पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुकोबराई सुद्धा देहू गावामध्ये राहत असताना त्यांनाही देहू गावातून भंडारा असेल, भामचंद्र असेल, गोराडेश्वर असेल या ठिकाणी जाऊन भजन करावं लागलं, ध्यानधारणा करावी लागली. का? कारण गावात एकांत नाही, तिथं एकांत असतो आणि संतांना एकांत प्रिय असतो. येणे सुखे रुचे एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगायेत वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. येणे सुखे रुचे एकांताचा वास. एकांतामध्ये ते साधना करत होते आणि नल नावाच्या वानरानं यावं, शाळीग्राम उचलावा आणि समुद्रामध्ये फेकावा. अनेक वेळा असं झाल्यानंतर एके दिवशी कोण हे काम करत असेल म्हणून त्यांनी अगदी डोळे झाकण्याचं नाटक केलं आणि डोळे झाकण्याचं नाटक केल्याबरोबर ते नळ वानर आलं आणि शाळीग्राम उचलणार इतका त्यानं डोळे उघडून पाहिलं आणि त्याचा हात पकडला आणि सांगितलं, नळा अरे काय किती दिवस झाले मी पाहतोय कोण माझा आराध्य दैवत उचलून समुद्रामध्ये फेकत असेल याचा विचार मी करतोय, तू उचलतोस होय, आज मी तुला शाप देतो. अगस्त्य ऋषीने त्या नळ नावाच्या वानराला शाप दिला, जर तू हे
माझं आराध्य दैवत शाळीग्राम उचलून पाण्यामध्ये फेकत असशील तर नळा मी आज तुला शाप देतो, तुझ्या हातून पाण्यात टाकलेला दगड कधीच बुडणार नाही. काय दिला? शाप दिला. पण ते नळ वानर फार चतुर होतं. त्या नळ वानराने हनुमंताची संगत केली, हनुमंताच्या पॅनल मध्ये गेला आणि त्याचा परिणाम असा झाला, रामप्रभूच्या समुद्र सेतूचं कॉन्ट्रॅक्टच नलाला मिळालं. नलाने हात लावून पाण्यात टाकलेला दगडच तारायचा, बाकीचे बुडायचे. का? कारण याला मिळाला होता शाप. पण हनुमंताच्या संगतीने रामप्रभूच्या कार्यात मदत करण्याची संधी मिळाली. शापाचं परिवर्तन आशीर्वादात झालं. विठाला विठाला. शापाचं परिवर्तन आशीर्वादात चांगल्या कर्माने झालं. दुसरं उदाहरण आहे, मिळाला होता आशीर्वाद पण कर्म वाईट केलं, त्याचा परिणाम आशीर्वाद मिळालेला असतानाही तो आशीर्वादच शाप म्हणून समोर उभा राहिला. उदाहरण आहे महाभारतातलं. महाभारतात जाऊ आणि पुन्हा लगेच भारतात येऊ, नाही तर तुम्ही म्हणता लई लांब चालले महाराज, तुम्ही आता वेळ होत आली, तुम्ही तर लई लांब 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 चालले. हां, महाभारतातलं उदाहरण आहे. महाभारतामध्ये कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य, द्रोणांच भीष्मंच जयद्रथंच कर्णंतथान्यान पियोध वीरान, ह्या ज्या महारथी शूरवीरांचं वर्णन गीतेनं केलं, त्यामधील द्रोणाचार्य हे कौरव पांडवांचे गुरु. धनुर्विद्येमध्ये निष्णात अर्जुनादिकांना ज्यांनी केलं ते द्रोणाचार्य. आणि त्या द्रोणाचार्यांचा मुलगा होता अश्वत्थामा. काय नाव त्याचं? अश्वत्थामा. अश्वत्थामा हा बालपणी, त्याच्या लहानपणी इतका प्रकांड बुद्धिमत्तेचा होता, इतकं शार्प माइंड होतं त्याचं, इतकी कुशाग्र बुद्धिमत्ता होती त्याची ती बुद्धी ज्या ज्या गुरुकडे जावं त्या गुरुचं सर्व ज्ञान हा अश्वत्थामा क्षणात आत्मसात करायचा, अशी बुद्धिमत्ता होती. काय बुद्धी असेल? नाहीतर काही काही मुलांना बुद्धी असते, शिक्षक शिकून शिकून रिटायर झाले तरी यांच्या काही ज्ञानात भर पडाना, असे काही काही विद्यार्थी असतात. हां, हे असं इतकं विद्वान, इतकं शार्प माइंड होतं त्याचं, कुशाग्र बुद्धिमत्ता. एके दिवशी भगवान श्रीकृष्णाची आणि त्याची बालपणी भेट झाली आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला. काय तुझी बुद्धी आहे? काय तुझ्या बुद्धीचं तेज आहे? अरे काय तुझं शार्प माइंड आहे बाबा अश्वत्थामा, तुझ्या या ज्ञानाचा उपयोग या जगाला युगानुयुग व्हावा म्हणून आज मी तुला आशीर्वाद देतो. तू अमर होशील आणि 7 चिरंजीवामध्ये तुझा पहिला नंबर लागेल. काय आशीर्वाद दिला हो? किती चांगला आशीर्वाद दिला. आणि 7 चिरंजीवामध्ये पहिला अश्वत्थामा आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृप परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. हे 7 जे चिरंजीव सांगितले त्यामध्ये अश्वत्थाम्याचा नंबर पहिला. पण झालं असं, अश्वत्थाम्यानं कर्म फार वाईट केलं. कौरव पांडवांच्या भीषण आणि भयानक अशा महायुद्धाच्या वेळी अश्वत्थाम्यानं युद्धाचे सर्व नियम झुगारून अश्वत्थामा अर्धरात्री पांडवांच्या शिबिरामध्ये गेला आणि पांडव समजून पांडवांच्या 5 छोट्या छोट्या मुलांची, झोपलेल्या मुलांची अश्वत्थाम्यानं तलवारीने मस्तक धडावेगळी केली आणि ती केसाला धरून दुर्योधनाकडे ती मस्तक घेऊन आला. ऐकताय? ऐका, त्यावेळेला तो पाषाण हृदयाचा दुर्योधन होता, तो सुद्धा ओक्साबोक्सी रडायला लागला. अश्वत्थाम्या काय केलंस तू? अरे हे पांडव नाहीत, हे पांडवांची छोटी छोटी मुलं आहेत बाबा. बालहत्या घडली तुझ्याकडून, आमच्या कुरुकुलाला तू वंश शिल्लक ठेवला नाही, काय काम केलंस तू? अरे पांडव नाहीत, आता तू कुठे जरी गेला तरी सुद्धा तुला शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने फरमान काढलं, अश्वत्थाम्याला समोर हजर करण्यात आलं आणि भीमाने गदा उचलली आणि अश्वत्थाम्याला एका फटक्यात मारणार. त्यावेळेला श्रीकृष्णाने हात पकडला आणि सांगितलं, मारू नका याला. का? कारण हा तुमच्या गुरुचा पुत्र आहे आणि गुरुचा पुत्र मारला तर ब्रह्महत्येचं पातक लागतं, मारू नये. मग काय करावं? त्यावेळेला इथं महाभारतामध्ये शहाण्या माणसाची व्याख्या आली. शहाणा मनुष्य कोण? आता इथं सगळे कीर्तनाला आलेले सर्व शहाणेच आहेत असं आपण गृहीत धरू. नाही नाही, सगळे शहाणेच आहेत तसे. हां, ते शहाण्या माणसाची व्याख्या आली. आपण आपल्याला कोण समजतो याच्यापेक्षा शास्त्र आपल्याला काय म्हणतंय हे पण गरजेचं आहे ना. हां, शास्त्र आपल्याला काय म्हणतंय. शहाण्या माणसाची व्याख्या सांगत असताना महाभारताने असं सांगितलं की ज्याला काय
महाभारताने शहाण्या माणसाची व्याख्या सांगत असताना असं सांगितलं, ज्याला अपमान हा मरणापेक्षा भयंकर वाटतो तो खरा शहाणा आहे. नाही तर काही काही शहाणे असतात, मला नाही आबरून मी कोणला घाबरू, अशा शहाण्यांचा इथं विचार चालला नाही. ऐका, मग याचा अपमान करायचा, मरणापेक्षा अपमान भयंकर असतो. मग काय करावं? आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलं, जाणतेनी तवच जियावे, जव अपकीर्ती अंगान पवे. अपमान जोपर्यंत पदरी येत नाही तोपर्यंत शहाणी माणसं जगत असतात. ऐका, मग याचा अपमान करायचा, काय करायचं? हनुमंताला जशी जन्मजात लंगोटी होती तशी अश्वत्थाम्याच्या मस्तकावरती सुवर्णमणी होता, चमकणारा मणी होता. तो तलवारीच्या टोकानं काढण्यात आला आणि त्या दिवसापासून अश्वत्थाम्याच्या मस्तकामधून रक्त आणि पू व्हायला सुरुवात झाली. ते रक्त आणि पू कधीपर्यंत वाहणार आहे? महाभारताने सांगितलं, कलियुगाच्या शेवटपर्यंत. कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्षांचं, त्यामधील फक्त आता 5,200 वर्ष झाली. अजून इतक्या दिवस त्याला त्या मरणप्राय वेदना घेऊन हे जीवन जगावं लागणार आहे. मिळाला होता त्याला अमरत्वाचा आशीर्वाद, पण तो आशीर्वादच वाईट कर्माने शाप म्हणून उभा राहिला. हा सुद्धा त्याच्या वाईट कर्माचा प्रताप आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून मानवी जीवन घडतं आणि बिघडतं, त्याच्यासाठी आपलं कर्म जबाबदार असतं मायबापांनो. आणि उत्तम कर्म करून आपण परमात्मा प्राप्ती करू शकतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे? साधावा तो काळ जवळी आला. आपण काळ साध्य केला पाहिजे. प्रत्येक क्षणला क्षण ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करत असताना नामदेव महाराज म्हणतायत, जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवी सार्थक केला. समाधीच्या अभंगामध्ये गोड वर्णन आहे. जो जो दिवस उगवला तो तो सार्थक झाला पाहिजे. कशानं होईल? भगवत स्मरणाने होत असतो. आपण बाकी कामं केल्यानं या देहाचं सार्थक होईल असं नाही. या देहाचं सार्थक तुका म्हणे, जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. आणि म्हणून आपण प्रत्येक क्षण हा भगवत चिंतनामध्ये घातला पाहिजे. कुणाचं चिंतन करावं? अभंगाचं शेवटचं. म्हणे चिंती कुळीची देवता, वारावा भोवता शब्द मिथ्या. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. काय करावं? काळ साध्य करावा म्हणजे नेमकं काय करावं? तुकोबराय म्हणताय, तुका म्हणे चिंती कुळीची देवता. आपल्या कुलदेवतेचं चिंतन आपल्या हातून घडलं पाहिजे. कुलदेवतेचं प्रत्येक कुळाचं वेगवेगळं दैवत आहे. प्रत्येक कुळाचं वेगवेगळं दैवत आहे आणि वेगवेगळी देवी आहे. बरोबर आहे? वेगवेगळी देवी, वेगवेगळं दैवत प्रत्येक कुळाचं असतं. आता म्हणजे आमचं आडनाव काळे आहे, मग काळे आडनावाचं कुळदैवत किंवा कुळदेवी कोणती आहे असा जर प्रश्न असेल तर असं म्हटलं जातं. जर त्याचा पूर्व इतिहास आपण काढला तर यांची कुळदेवी आहे राशींची देवी. राशींची देवी माहिती आहे? हां, कर्जत राशींची देवी. हे हां, सर्व काळे जे काही आहेत त्यांची ती कुळदेवी आहे. असं प्रत्येकाच्या कुळाचं एक दैवत असतं. पण सर्वांचे सर्व कुळ आणि या सर्वांच्या सर्व कुळांचं एक कुळदैवत आहे. ते दैवत आहे विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ, आवडी मात विठ्ठलची. अशा कुळाच्या दैवताचं चिंतन आपण करावं. आणि वारावा भोवता शब्द मिथ्या. आपल्याला मिळालेलं
शब्द पांडित्य, आपल्या भोवताली असलेलं मोहमाया हे सर्व बाजूला सारून आपण आपल्या कुळीच्या दैवताची चिंतन करावं, असा तुकोबारायांचा या अभंगाचा सरळ सरळ आणि माझ्या मतीला बुद्धीला पटलेला भाव मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा भाव असाच आहे असा माझा आग्रह नाही, पण आमच्या स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ब्रह्मनिष्ठ गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जे काही शास्त्राध्ययन करता आलं, संत वचनांचा काही अध्ययन करता आलं, अध्यापन करता आलं, तर त्या माध्यमातून जे काही मिळालं ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे योग्य असेल ते सद्गुरूंचा प्रसाद आहे आणि जे अयोग्य असेल ते माझ्या वाणीचा दोष आहे, ते याच ठिकाणी विसरून जा. अतिशय गोड असं हे नियोजन आहे. म्हणजे टाळकरी पण अगदी चांगले टाळकरी आहेत, गायक आहेत, अगदी काहींचा तर नंबर पण लागला नाही, म्हणजे गायक मंडळींचा आहे की नाही, पण ते जुने जाणते भजनी मंडळी आहेत. माझा सर्व या जुन्या जाणत्या भजनी मंडळींच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. आपण हा पिढीजात परमार्थ तुम्ही करत राहिलात आणि सप्ताह गावोगाव तुम्ही चालू ठेवले, म्हणून आमच्यासारखे नवोदित कीर्तनकार येऊन तिथं कीर्तन करू शकतात. तुम्ही जर ते सोडून दिलं असतं तर आम्हाला आज कीर्तन करण्याकरता किती अडचणी आल्या असतात. पण इथं पहा तुम्ही की टाळकरी उपस्थित आहेत आणि आपण सर्व श्रोते सज्जन मायबाप आहात. खरं तर गाणारी मंडळी, वाजवणारी मंडळी चांगली असली की मग कीर्तनाला अजून जरा थोडासा वेगळा उत्साह असतो. आणि मुळात असा विषय, श्री क्षेत्र आळंदीमध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू बंकट स्वामी महाराजांच्या ज्या काही सर्व वारकरी चाली आहे, त्या सर्व वारकरी चाली येडशीकर फडावरील गुरुवारी हनुमंत महाराज मते यांनी सर्व संग्रहित करून ठेवलेले आहे. आणि ते संग्रहित नाही तर कंठस्थ करून ठेवलेले आहे. आणि त्यांच्याकडं मला 5,500 वारकरी चाली शिकण्याचं सद्भाग्यसुद्धा लाभलेलं आहे. 4 वर्ष आम्ही संस्थेमध्ये शिकत असताना हेही अध्ययन केलं. पण आता ते सर्वच मांडावं असं काही नाही. हां, आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्याला त्याचा आनंद घेता आला पाहिजे, म्हणून आपण सर्वजण इथं उपस्थित आहात. सर्वांच्यामुळे कार्यक्रमाला शोभा वाढली आणि या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आईसाहेब शांताबाई यांना आपण शेवटची श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं सर्वजण उपस्थित आहोत. तर परिवाराच्या वतीनं सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण पुष्पवृष्टी करणार आहोत, परंतु तुम्ही जर फेकलेले पुष्प कुणाच्या पायाखाली गेले तर त्याचाही दोष लागू शकतो. त्यापेक्षा आपले ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जय विठ्ठल भजन होईल, त्यावेळी जेवणाच्या अगोदर इथं प्रत्येकाने येऊन आईसाहेबांच्या फोटोवरती आपल्या हातातील पुष्प इथं येऊन वाहायचे, असे फेकायचे नाही, तर ते इथं येऊन वाहायचेत. आणि तदनंतर काय असेल तो महाप्रसादाचा आपण लाभ घ्यायचा आहे, अशी सर्वांना विनंती असेल. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घडला आणि या परिवाराच्या दुःखामध्ये मला सहभागी होता आलं, ते अगदी माझ्यावरती मुलाप्रमाणे प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे रामदास पांढरे सर साहेबांच्या माध्यमातून मला तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. सर्व ही जुनी जाणती वारकरी टाळकरी मंडळी यांच्या दर्शनाचा योग आला. त्याचप्रमाणे कीर्तन साथीसाठी मृदंगवादक आहेत, गायक आहेत. आणि आमच्या शांतीब्रह्म परिवारातर्फे आम्ही जो ऑनलाईन गीतापाठ म्हणजे गीतेची संहिता, त्याचप्रमाणे कीर्तन प्रवचन हे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्याचं आमचं शांतीब्रह्म परिवाराचा जो उपक्रम आहे, त्यामध्ये सहभागी असणारे आमचे हरिभक्तीपरायण आपल्या परिसरातील वैभव कीर्तनकार तानाजी महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्वच जण आपण आलात. आमचे निंबाळकर साहेब असतील तेही इथं उपस्थित आहेत. आपल्या गावाचं वैभव हे काही आगळं वेगळं आहे. आपल्या गावाला जसं आपलं भौगोलिकदृष्ट्या गाव मोठं आहे, तसं आपल्या गावाला इतिहाससुद्धा फार मोठा आहे. जवळजवळ 1100 वर्षापूर्वीचा इतिहास या गावाला आहे. आणि पळसनाथाच्या अगदी सानिध्यामध्ये आणि पुण्य पावन भूमीमध्ये आपण राहतोय, हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. अशी गावं फार तुरळक असतात. असं म्हणतात की चालुक्यांनी हे मंदिर 11व्या शतकामध्ये बांधलं आहे की नाही. तदनंतर फलटणच्या निंबाळकरांनी राजेंनी त्याचा पुन्हा काही विस्तार केला आणि अशा या गावामध्ये आपला जन्म झाला. आईसाहेब या कुटुंबामध्ये आल्या आणि सर्वजण आपण या पुण्य पावन भूमीमध्ये आहोत. तर आपल्याला नक्कीच
पळसनाथाच्या कृपेनं आपल्याला भावी उज्ज्वल असं आयुष्य आरोग्य जावं अशी सर्वांच्या चरणी पळसनाथांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि माझ्या ओघवत्या आणि वाढत्या वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल करा क्षमा अपराध महाराज नाही विचारे तुका म्हणे ज्ञानेश्वर अपाया करा ज्ञानदेव तुकाराम आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाड वेळ झाला उभा पांडुरंग वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठाचे रंग बोलावितो अंतकाळी विठू आमाचे पावला अंतकाळी विठू आमाचे पावला सहित झाला मुक्त तुका वाडवेल झाला उभा पांडुरंग वाडवेल झाला उभा पांडुरंग वैकुंठात रंग बोलावितो पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चरण सुरवाडी कपने येथे सापडेल महाराजांकडे मना येत नाही नारायण तुका म्हणे भोग गेला देवारीला रागा माझे करोनी आरोग्य चक्रपाणी आशा मुरले नवस तुम पर माइक मांग गे तुम पर माइक मांग गे आज मुरले नवस धन्य काला दिवस प्रेम आरती गोविंदा ते वाढते धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन धन्य धन्य ते लोचना नित्य करते आरती ज्ञानराज महाकैवल्यतेचा सेवक संत मानवेदला आरती ज्ञानराजा लोकले ज्ञानयोगी ज्ञानाती कोण अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेचा सेवक संत मनोवेधला माझा आरती ज्ञानराज प्रकट होय बोले विश्वब्रह्माचे केले राम जनार्दनी जन्ने मस्तक ठेवले आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेचा सेवक संत
वेदना माझा